नमस्कार मित्रांनो, मी संदीप करो आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ऑप्शन हेजिंग बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. पहिले म्हणजे ऑप्शन हेजिंग ऑब्व्हियसली. दुसरं म्हणजे कॉस्ट एफिशियन्सी म्हणजे कमी कॅपिटलमध्ये ऑप्शन सेलिंग कशी करायची. आणि तिसरं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होणारे लॉसेस कंट्रोल कसे करायचे. तरी अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऑप्शन बायर पेक्षा ऑप्शन सेलर मार्केटमध्ये जास्त पैसा कमवतात. कारण टाइम डिके अँड थिटा फॅक्टर हा त्यांच्या बाजूने असतो. ऑप्शन सेलिंग करायची बरोबर आहे, पण त्यासाठी जास्त मार्जिनची गरज असते. तेवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. पैसा कमी आहे, नो टेन्शन. आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो. ते कसे तर हेजिंग स्ट्रॅटेजीने. हेजिंग स्ट्रॅटेजीने आपण ऑप्शन सेलिंग कमी मार्जिनमध्ये करू शकतो. ते कसे आता जाऊन घेऊया या व्हिडिओमध्ये. समजा मला निफ्टी 24,000 स्ट्राईक प्राइसवर एक लॉट सेल करायचा असेल तर मला साधारण आता एक लॉट हा 75 क्वांटिटीचा आहे, तर साधारण मला 2,14,494 किंवा जर याची प्राइस 90 रुपये असेल तेव्हाची आहे, तर साधारण मार्जिन किती लागते मित्रांनो? 2,14,494 रुपये. आता मी हेजिंग पद्धतीने हा ऑप्शन सेल कमी मार्जिनमध्ये कसा करायचा तो दाखवतो. पण त्यात एक अट आहे. जर तुम्ही एखादा ऑप्शन सेल करत असाल, मग ते सी असो या पी असो, तुम्हाला दुसरा ऑप्शन बाय करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मार्जिन कमी लागते, तसेच तुमच्या होणारा लॉस कंट्रोलमध्ये राहतो. फॉर हेजिंग यू हॅव टू क्रिएट अ बास्केट ऑर्डर. आणि ती बास्केट ऑर्डर कशी करायची क्रिएट, तर मी एंजल वन हा ॲप वापरतो. तर एंजल वन मध्ये इथे तुम्हाला ऑर्डर दिसत असेल. ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर मला इथे बास्केट ऑर्डर असं दिसतंय. बास्केट ऑर्डर क्लिक करायचं, क्रिएट बास्केट म्हणायचं आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते स्ट्राईक प्राइसवर तुम्ही समजा तुम्हाला एक सी बाय सेल करायचं आहे, तर मी घेतो स्ट्राईक प्राइस 24,000 रुपयेचा स्ट्राईक प्राइस असलेला सी आणि मला ते सेल करायचं आहे. 24,000चं सी मी बास्केटमध्ये घेतोय आणि मला ते सेल करायचे. सेलवर मी क्लिक केलंय, तर मला हा प्रीमियम कितीला मिळते? 2,42,008 रुपयाला मिळतो. तुम्हाला मार्जिन कमी करण्यासाठी काय करावं लागतं? तर हेजिंग करावं लागेल. तर हेजिंग करण्यासाठी 24,100चा मी एक सी बाय करणार आहे आणि मी आता हे हेज करणार आहे. हेज करणार आता मी आणि आज मित्रांनो आता मार्जिन बघा आपल्याला किती लागणार? 84,913 म्हणजे 2 लाख लागणार मार्जिन आता आपल्याला 84,913. म्हणजे हेजिंग करण्यासाठी जर तुम्हाला एखादं सेल करायचं आहे, तुम्हाला वाटत असेल की सी सेल केलाय, त्याबरोबर तुम्हाला एक सी बाय करावं लागेल, तेव्हाच ते हेज होईल आणि हेज केल्यावर तुम्हाला मार्जिन पण कमी लागणार आहे. तर आपण ह्याचं अनालिसिस बघू, म्हणजे प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार आहे. मित्रांनो, आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्सिमम लॉस किती होणार आहे? 728 रुपये फक्त लॉस होणार आहे आणि मॅक्सिमम प्रॉफिट आपलं 6,773. मित्रांनो, यामध्ये मार्केट किती खाली गेलं किंवा किती वर गेलं, तुम्हाला प्रॉफिट एवढंच मॅक्सिमम होणार आहे आणि लॉस तुमचं 728 रुपयेच होणार आहे. तरी हेजिंग पद्धत कशासाठी वापरायचं, तर तुमचा होणारा मॅक्सिमम लॉस कंट्रोल करण्यासाठी आपण हेजिंगचा वापर केला जातो.